माळेगाव येथे पुरलेला मृतदेह आईच्या शंकेवरून काढला बाहेर. मुलाचा खून झाल्याचा आईचा दावा, वडील पोलिसांच्या ताब्यात. जालना तालुक्यातील माळेगाव येथे पुरलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून त्याची उत्तरीय तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलंय. ही घटना आज सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयत मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेत तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि वैद्यकीय पथकासह घटनास्थळी जाऊन मृतदेह पुन्हा बाहेर काढलाय. कौटुंबिक वादामुळे सदरील मुलगा आर्यन हा त्याची आई सिंधुबाई भाटसोडे यांच्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील अंत्री येथे राहत होता. परंतु त्याचे वडील रावसाहेब भाटसोडे यांनी त्याला काही दिवसापूर्वीच माळेगाव येथे आणले होते. त्यानंतर दिनांक 30 मार्च 2024 रोजी त्याचा अपघात झाल्याचे सांगितल्याने मुलाची आई माळेगावात आली होती. परंतु आईला मुलाच्या गळ्याभोवती खुणा दिसून आल्या तर शरीरातील नसा देखील निळ्या पडल्याचं दिसून आलं, असा दावा त्याच्या आईने केलाय. या प्रकरणी तिने पोलिसात धाव घेत मुलाचा खून झाल्याचा दावा केलाय. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविलाय. डॉक्टरांच्या अहवालानंतर मृत्यू नेमका कसा झाला हे समोर येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे. आर्यन रावसाहेब भाटसोंडे नावाचा 11 वर्षाचा मुलगा, त्याचं वय अजून निश्चित नाही आहे, आपल्याला त्याचे कागदपत्र प्राप्त झालेले आहेत. त्याचा अंत्यविधी 30 तारखेला करण्यात आलेला होता. सर्व नातेवाईक आईवडिलासमक्ष. आईवडिलाचं दोघांमध्ये वाद असल्या कारणाने तो मुलगा वडिलाकडे राहत होता आणि तिथं त्यांनी हे झाल्यामुळं आत्महत्या केली किंवा काय झालं, अपघात झाल्याचं माहिती मिळाली आणि तिथं अंत्यविधी करण्यात आलेला होता. काल रोजी त्याच्या आईने येऊन संशय व्यक्त केला की त्याच्यामध्ये काही घातपात झालेला असेल का. त्या अनुषंगाने त्यांनी तक्रार तसा नोंदवल्यामुळं त्या जबाबावर आपण ईडी दाखल केली आणि ईडीमध्ये आज रोजी तहसीलदार, महसूल खात्याचे अधिकारी, पोस्टमॉर्टम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन असे शासकीय पंचायत समक्ष हजर राहून जिथं अंत्यविधी करण्यात आलं तिथून तो प्रेत काढून त्याच्यावर PM करण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल सध्या चौकशी चालू आहे.